नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज खूप नवीन चेहरे आहेत आणि मला आजचा वेगळा एपिसोड घेऊन यायला खूप आनंद होतोय. आज आपल्याबरोबर आहेत 2 पुणेकर क्रिकेट फॅन्स. खरं म्हणजे एक बरेच वर्ष मुंबईत होते आणि आता ते पुण्यात आहेत किंवा आधी पुण्यात होते, आता ते मुंबईत आहेत. कॉर्पोरेट कन्सल्टंट आणि नॉर्थ स्टँड गँगचे मेंबर शशांक वाघ काका. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तुमच्यापेक्षा मला आनंद जास्त झालाय आणि थोडीशी दुरुस्ती करतो. मी कधीच मुंबईकर नव्हतो. मी कामासाठी मुंबईत येतो जातो. मी अस्सल सदाशिव पेठी पुणेकर आहे. थँक्यू. आणि आपल्या बरोबर अतिशय तरुण आणि युवा पिढीचा प्रतिनिधी आपण म्हणूया, अथर्व राळे आज आपल्या बरोबर आहेत. आजच्या एपिसोडचा विषय आहे की भारताने परत एकदा पाकिस्तानशी मैदानावरचे संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे आणि एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे. 9 सप्टेंबर पासून ती एशिया कपची स्पर्धा UAE मध्ये होणार आहे. त्याच्यावरून गेले काही दिवस बराच गदारोळ चालू आहे. ऑपरेशन सिंदूर झालं, पहलगाम झालंय. त्याच्यानंतर त्या पार्श्वभूमीवरती भारत पुन्हा पाकिस्तानशी कसा खेळू शकतो, का हा निर्णयापर्यंत BCCI आलेला आहे आणि भारताच्या परवानगी शिवाय सरकारच्या हे पाऊल BCCIने टाकलं असेल का? या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती आज आपण सगळ्यांबरोबर चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर सुद्धा आहेत. पण आपण पुणेकर, अस्सल पुणेकर ज्यांनी स्वतःला घोषित केलेला आहे त्या वाघ काकांपासून सुरुवात करूया, कारण पुण्याचा मान पहिला. त्याच्यामुळे तुम्ही सांगा तुमचं याच्यावरती काय मत. एकदम सिंपल टॅगलाईन आहे की खेळात राजकारण करू नये आणि राजकारणाचा खेळ करू नये, परंतु त्याच्याबरोबर राष्ट्र सर्वतोपरी. त्यामुळे आपल्याला आपल्या देशाच्या पेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नाही आणि खेळ हा त्याच्यामध्ये नक्कीच खूप खालच्या क्रमांकावर येतो. आणि जो आपला आता गेले 78 वर्ष शत्रू आहे आणि पुन्हा पुन्हा आपण युद्धामध्ये त्यांना नामोहरम करून, त्यांना माफ करून, वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांच्यावर उपाययोजना करून ते त्यांची कृष्णकृत्य चालूच ठेवताय. तर ह्या परिस्थितीमध्ये आता जनमानसाची भावना अशी आहे की खेळाला दुय्यम स्थान दिलं पाहिजे, आपल्या स्वाभिमानाला पहिलं स्थान दिलं पाहिजे. आणि इतक्या ताज्या या पहलगामच्या घटनेनंतर आपण अशा पद्धतीने त्यांना जर का खेळामध्ये कुठेही सामोरं गेलो तर ते एक प्रकारे सर्व सैनिक आणि जनसामान्याच्या मनोधैर्याला कुठेतरी धक्का पोचवेल अशी एक भावना आहे. कितपत योग्य आहे अयोग्य आहे हे कदाचित ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. आणि दुसरा मुद्दा असा आहे की असं केलं तर काय होईल, आपण खेळलो नाही तर काय होईल. तर त्याच्या बाबतीत आपल्याला काही फारशी कोणाची फिकीर करायची गरज नाही. या स्थितीला आपण आता नक्की पोचलेलो आहोत असं मला वाटतं. बाकी सविस्तर चर्चा आपण नंतर करू. हे माझे ओपनिंग रिमार्क आहे, तसं तुम्ही धरू शकता. अथर्व, तू आता इंजिनिअरिंगला आहेस. त्याच्यानंतर नवीन पिढी आहे ती पटकन रिॲक्ट होते किंवा त्यांची ओपिनियन्स पटकन तयार होतात. तर आता ऑपरेशन सिंदूर होऊनही बरेच दिवस झालेले आहेत. तर तुमच्या मित्रांमध्ये किंवा त्याच्यामध्ये आता हा निर्णय आला आणि आता पुन्हा एकदा इंडिया पाकिस्तान होणार, हे नक्की झालं, तेव्हा तुमच्या सर्कलमध्ये काय चर्चा होती? जे आधी तर होतं की आता आमच्या जनरेशननी तसे इंडिया पाकिस्तान मॅचेस कमी बघितले आहेत, कारण आता बायलॅटरल सिरीज होत नाहीत इंडिया पाकिस्तानमध्ये. सो फक्त कुठल्या टुर्नामेंट्स, कप्स किंवा ICC टुर्नामेंट्स किंवा एशिया कप सारख्या टुर्नामेंट्समध्येच इंडिया पाकिस्तान बघायचा चान्स मिळतो. बट ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या गव्हर्नमेंटचा पहिले असं एक डिसिजन सॉर्ट ऑफ आलं होतं की आता पाकिस्तान बरोबर परत स्पोर्ट्समध्ये देखील नाही भाग घेतले जाणार, तेव्हा एव्हरीवन वॉज फाईन विथ इट. म्हणजे कोणाला त्याच्या काही अगेन्स्ट असं हे नव्हतं की अरे आता मॅच नाही मिळणार. मॅच अशी प्रायोरिटी कधीच नव्हती की एवढा मोठा ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम अटॅक्सच्या हॉरर्स नंतर मॅच बघणं वॉज नेव्हर अ प्रायोरिटी. सो जेव्हा हा निर्णय आला तर आमच्या मित्रांमध्ये पण हेच होतं की अरे एवढं जर प्रकरण पुढपर्यंत गेलं होतं
तर अगदी 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्ही परत मॅचेस खेळायला तयार झाले, हे आश्चर्यासारखं होतं आमच्यासाठी. अमोल, मला फक्त तुझ्याकडे येताना एक थोडंसं टेक्निकल विचारायचं आहे. जसं आता अथर्व म्हणाला की ICC टुर्नामेंटमध्ये भारत खेळतंय, एशिया कपमध्ये भारत खेळतंय, बेसिकली बायलॅटरल तर आपण खेळत नाही आहोत. तर या ICCच्या टुर्नामेंट असू देत किंवा एशिया कप असू दे, याचे निर्णय कुठल्या प्रकारे होतात आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतात खेळण्याचे त्या टुर्नामेंटमध्ये किंवा न खेळण्याचा डिसिजन घेण्याचे? कारण आपण जेव्हा वर्ल्ड कप 2023च्या वेळी बोलत होतो, जेव्हा पाकिस्तान भारतात येणार का आणि अहमदाबादमध्ये खेळणार का, त्यावेळी विषय तोच होता की पाकिस्तानकडे काही पर्याय नाहीये. तर आत्ता भारत तशा परिस्थितीत होता म्हणून निर्णय झालाय का भारताला खेळायचंय म्हणून हा निर्णय झालाय? ओके, दोन वेगळे मुद्दे म्हणतोयस तू असं मला वाटतंय आदित्य. तर पहिल्यांदा कुठला सांगू? आता एशिया कपचा मुद्दा आता करायचा आहे का जनरल मुद्दा जास्त? आता एशिया कपचा मुद्दा घे. एशिया कपचे यजमान कोण आहेत? भारत. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. एशिया कप कुठे होस्ट करणार आहेत? UAE मध्ये. का? कारण परवानगी लागते. जर परदेशी संघ येऊ शकतात का? परवानगी दिली असती, परवानगी मागितलीच नाही, पहिली गोष्ट. कारण हॉकीचा संघ पाकिस्तानचा ऑगस्ट महिन्यात येणार आहे भारतात, त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार नाही, तुम्हाला फक्त क्रिकेट दिसतं. नंबर 1. नंबर 2, जर हॉकीच्या संघाला परवानगी मिळाली आहे तर क्रिकेटच्या संघालाही मिळाली असती. पण BCCI आणि सध्याचं सरकार याचे लागेबांधे जे कायम असतात, सध्या जरा जास्तच गरिष्ठ आहे, त्याच्यामुळे कदाचित परवानगीच मागितली घेतली नसेल. ओके. नंबर 3, जरी भारत न्यूट्रल व्हेन्यू मध्ये होस्ट करणार आहे तरी प्रत्येक भारतीय संघाला, जसा तुला मला विजा अप्लाय करण्यासाठी भारतीय सरकारची परमिशन लागते, इथे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची परवानगी लागतेच भारत सोडायच्या आधी, भारताचं प्रतिनिधित्व करताना. त्याच्यामुळे सरकारला माहितीच नाही, हा तद्दन डोंगीपणा ठरेल. ओके. एक डोंगीपणा या फ्रंटवर, दुसरा डोंगीपणा मी समजू शकतो भावना अथर्व आणि शशांक काकांच्या, परंतु हा डोंगीपणाच आहे की बाकी सगळीकडे चालतंय किंवा खपवून घेतलं जातंय, मग क्रिकेटमध्ये काय हरकत आहे? मला असं वाटतंय, जर क्रिकेट चाहत्यांमध्ये अशी प्रबळ भावना असेल की हे काही झालं तरी अयोग्य आहे, तर क्रिकेट चाहते काय करू शकतात? त्या दिवशीच्या TRP रेटिंग वरून कळवून देऊ शकतात, सांगून मेसेज पाठवू शकतात की आम्ही काय करू शकतो. त्या स्पर्धेत भारताच्या इतर सामन्यांना आणि पाकिस्तान विरुद्ध होणारा एक, मोस्टली दुसरा तर होईलच, तिसरा व्हायची शक्यता कमी आहे. 3 पैकी जेवढे काही सामने होतील त्याच्यात त्या TRP रेटिंग वरून तुम्ही तुमचा मेसेज पोहोचवू शकता की आम्हाला याच्यात किती स्वारस्य आहे किंवा नाही. दुसरा काही पर्याय नाहीये असं मला तरी आता वाटतं. हा काका, तुम्ही काही उत्तर देताय? अमोलनी व्हॅलिड पॉइंट केलाय की फक्त क्रिकेटला सिंगल आउट नाही करायला पाहिजे, हे त्याच्याबरोबर एकदम मी सहमत आहे. आता मला स्वतःला एवढं माहित नव्हतं की हॉकीसाठी ऑगस्टमध्ये पाकिस्तानचा संघ इंडियात येतोय, किंवा दुसरा सुद्धा एक कदाचित असं नवीन पिढीचा रोष असू शकतो की मग तुम्ही बॉलिवूडला का नाही देत परवानगी, ते आर्टिस्ट येऊ देत नाही आपल्याकडे. असा दुजाभाव करायला नाही पाहिजे, याच्याशी मी 100% सहमत आहे. जी काय पॉलिसी असायला पाहिजे ती क्रिकेट बरोबर इतर खेळांना पण पाहिजे, तशीच इतर क्षेत्रांना पण पाहिजे. आपण इकडे जर का पाणी बंद करतोय, व्यापार करत नाहीये, बाकी सगळ्या गोष्टी करतोय, तर ह्या त्या मानाने खूप छोट्या गोष्टी आहेत. याच्यात कणखरपणा दाखवायला पाहिजे, पण दुजाभाव व्हायला नको, याबद्दल मी अमोलशी सहमत आहे. नाही, पण काका, आपण सुरुवातीला म्हटलं की एवढं झाल्यानंतर आता आपण हे करायला नको होतं, त्या पार्श्वभूमीवरती आपण आता लोक एवढे रागावलेत का की ते म्हणतील की नाही बघणार मी इंडिया पाकिस्तान मॅच? का आपण शेवटी उचलून TV लावणार 14 सप्टेंबरला? अर्थात हा वैयक्तिक चॉईस आहे, पण पब्लिक मेजॉरिटी बघितली तर मला असं वाटतं की लोक बघणार नाहीत असं होणार नाही, पण
मनात निषेध असेल, अशा इतक्या पुरतच ते भावना तीव्र आहे असं मला वाटतं. अथर्व, मॅच जिंकलो आपण 14 सप्टेंबरला, तर आपण त्यांची ठेचली बरं वाटेल का रे, व्हायलाच नको होतं असं वाटेल? मला तर वाटतंय जर मॅच झाली तर ती तेवढ्याच उत्सुकतेने बघितली जाईल, आणि जर जिंकलोच तर जास्त जल्लोषाने ती सेलिब्रेटही केली जाईल. कारण मग त्याचा दुसरा अर्थही घेतला जाईल की बघा जे युद्धात झालं ते झालंच, आणि मग आता इथे पण आपण परत जिंकलो असं ते होईलच. आणि आपल्याकडे तर होतच, म्हणजे इंडिया पाकिस्तान नंतर नेहमीच सेलिब्रेशन होतच. तर ह्यावेळी जिंकलो तर जरा मनात वेगळं मिक्स्ड फिलिंग्स असतील, पण सेलिब्रेशन तर होईलच असं मला वाटतं. इंटरेस्टिंग. अमोल, मी आता परत एकदा त्या बॅकग्राऊंड वरती येतो आणि एका क्वेश्चन वरती येतो की आता बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया ही या स्पर्धेची यजमान आहोत, याची मुळं याच्यामध्ये आहेत का की पाकिस्तानला 2023च्या वर्ल्ड कपला भारतात यायला आपण भाग पाडलं आणि त्याच्यानंतर न्यूट्रल वेन्यूचा पर्याय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निवडला गेला, आणि त्याच्यानंतर पाकिस्तानच्या महिलांची टीमही आता भारतात येणार नाहीये, त्या वर्ल्ड कपचे सामने कोलंबोत होणार आहेत. तर जर का आपण तेव्हा एकच मॅचचा तो प्रश्न होता प्रॅक्टिकली त्यावेळेला, तर जर का ती मॅच आपण बाहेर खेळलो असतो तर आता भारताला ही टुर्नामेंट होस्ट करता आली असती का? नाही, साधा मुद्दा आहे, गल्लत होतीये. जे आता तू सगळं म्हणलास, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी भारताने जाण्यास नकार दिला, पाकिस्तान म्हणलं आम्ही जाणार नाही, त्यामुळे आयसीसीने काय तोडगा काढला, कोणीच कोणाची ठेचली नाही हो तिथे. ओके, आयसीसीने तोडगा काढला की पुढील 3 वर्षांकरता आयसीसीच्या ज्या स्पर्धा आहेत, आयसीसी आयोजित म्हणजे अंडर 19 वर्ल्ड कप, महिला वर्ल्ड कप, पुरुष वर्ल्ड कप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, जिकडे प्रश्नच येत नाही भारत पाकिस्तानचा, या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान 3 वर्षांकरता न्यूट्रल व्हेन्यूवर खेळतील. ओके, त्याच्यामुळे जर भारत पाकिस्तान नॉकआउटचा सामना झाला महिला विश्वचषकाचा किंवा 2026च्या T20 पुरुष विश्वचषकाचा, तर ते न्यूट्रल व्हेन्यूला खेळतील, कोलंबोत खेळतील. एशिया कप ही आयसीसीची स्पर्धा नाही, ही एशियन क्रिकेट काउन्सिलची स्पर्धा आहे, म्हणजे ॲज गुड ॲज भारतीय क्रिकेट बोर्डाची स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आता पाकिस्तानचे एक मंत्री त्याचे अध्यक्ष आहेत, कारण बीसीसीआयचे जे सचिव होते, जे आयसीसीचे चेअरमन झाले, त्याच्यानंतर त्यांना एशियन क्रिकेट काउन्सिलचं पदही रिक्त करावं लागलं. त्याच्यामुळे आता पाकिस्तानी रिप्रेझेंटेटिव्ह, आणि ते बाय रोटेशन असतं, ते तिथे आता अध्यक्ष आहेत. पण स्पर्धा भारताला आधीच अवॉर्ड झाली होती, ती भारत आधीपासून होस्ट करणार होता. ऑपरेशन सिंधू नंतर मे महिन्यात जे काय झालं बॉर्डरवर दोन्ही बाजूंनी, त्यावरून पुढचे 2 महिने सगळेजण चिडीचूप बसले आणि स्पर्धा होणार नाही असं कोणीच म्हणलं नव्हतं, भारत भाग घेणार नाही असं कोणीच म्हणलं नव्हतं, सोशल मीडियावरचे फॅन्स आणि फेक न्यूज ऍग्रिगेटर्स सोडून. त्याच्यामुळे जे पहिलं विधान केलं गेलं ते एशियन क्रिकेट काउन्सिलच्या एजीएम मध्ये हे ठरलं की येस, स्पर्धा होणार आहे, या शेड्यूल प्रमाणे भारत होस्ट करणार आहे, आणि त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये त्याचं वेळापत्रक जाहीर झालं. मुद्दा असा होता, एक चर्चा चालू होती बरं का बॅकडोर्सला, की भारत आणि पाकिस्तान या सगळ्या परिस्थितीत प्रिलिमिनरी ग्रुपमध्ये तरी एकमेकांसमोर असावेत का, एकाच ग्रुपमध्ये का, ते 2 वेगळ्या ग्रुपमध्ये असतील तर कमी रोख पत्करावा लागेल, पण ते क्रिकेटच्या कमर्शियल समीकरणांमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे ते नाही झालं. प्रश्नच नाही. मला सगळ्या कट्टेकरांना सांगायचं आहे की या सगळ्या प्रकरणावरती कट्टेकरांचं काय मत आहे. जे प्रश्न मी अथर्वला विचारले, जे प्रश्न मी वाघ काकांना विचारले, त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की खेळायला हवं का? 14 सप्टेंबरला जी इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही टीव्ही मध्ये उत्सुकतेने बघणार आहात का, की नक्की नको बाबा आता मॅच आहे तर ती बघून टाका, असं होणार आहे? तर 14 सप्टेंबरला त्या विकेंडला अजून एक ऑप्शन पण लोकांकडे असणार आहे, पण त्याच्यावरती आपण नंतर बोलूया. पण वाघ काका, मला एक विचारायचं आहे की आता भारतामध्ये आयपीएल होतं, बीसीसीआय हे रिचेस्ट बोर्ड आहे, आणि अमोल म्हणाला तसं एशियन क्रिकेटमध्ये तर आपणच दादा आहोत. म्हणजे आपणच श्रीलंका क्रिकेट बोर्ड असू दे, बांगलादेश क्रिकेट बोर्ड असू दे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड असू दे,
जर का BCCI नसेल तर त्यांची अवस्था कठीण होतीये. अशा वेळी सुद्धा ही स्पर्धा आपल्याला आता UAE मध्ये जाऊन खेळवते, यांनी थोडं वाईट नाही का वाटलं की बाबा आपली दादागिरी आपण एस्टॅब्लिश नाही करू शकलो, असं नाही का वाटत? ह्या प्रश्नाला मी थोडस व्यापक स्वरूप देतो की दादागिरी करण्यासाठी दादागिरी करणं अशी भावना नसावी, असं माझं मत आहे. जे नैतिक दृष्ट्या योग्य आहे ते जर का आपण वीक असल्यामुळे इतके दिवस कोणी आपल्यावर जबरदस्ती करत होतो, तर तशी आता आपल्यावर परिस्थिती नाही इथपर्यंत आपण नक्की म्हणू शकतो. पण आता आपल्याकडे केवळ मनी राईट्स, त्यानंतर व्ह्युअरशिप, मिळणारे ऍडव्हर्टाइजमेंट, या सगळ्यामुळे आपण या क्रिकेटच्या सगळ्या विश्वाला इनडिस्पेन्सिबल झालो. पण त्याचा गैरफायदा घ्यावा अशी आपली भारतीय कधीच मनोवृत्ती नसते, नव्हती आणि नसणार आहे. पण ऍट द सेम टाइम आपल्याला जे आपला हक्क आहे, योग्य वाटतं, नैतिकदृष्ट्या योग्य वाटतं, ते इन्सिस्ट करण्या इतक्या आपण ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की उपयोग करून घेत असतो आणि घ्यायला पाहिजे. आता पुन्हा याच मुद्द्याला आपण येतो की आपण होस्ट असताना दुबईला मॅच किंवा UAE मध्ये मॅच करणं हे आपल्याला नामुष्कीचं आहे का? एक लार्जर इंटरेस्ट मध्ये तुम्ही तो निर्णय घेतलाय, हा पुन्हा एक वेगळा वादाचा किंवा एका एपिसोडचा मुद्दा होईल. पण मुळात हेच आहे की आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिल्या प्रश्नातच आहे की आपण कणखर राहिलो असतो, थोडासा त्याग केला असता की जिथे जिथे पाकिस्तान आहे तिथे आम्ही खेळणार नाही, तर ह्या प्रश्नाला पुढे तोंडच फुटलं नसतं आणि ऑटोमॅटिकली विदाउट पाकिस्तान कदाचित एशिया कप होऊ शकला असता. याला इतिहासात खेळाच्या बाबतीत अशा प्रकारे राजकारणाने काहीही निर्णय घेतलेल्याची खूप मोठी उदाहरणं आहेत. रशियामध्ये ऑलिम्पिक झालं तेव्हा अमेरिकेने भाग घेतला नाही, अमेरिकेत ऑलिम्पिक झालं तेव्हा रशियाने घेतला नाही. बाकी ऑलिम्पिक सोडा, आपल्या क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिकेला आपण किती दिवस बायकॉट केला होता. मग अशी उदाहरणं आहेत. तर आपण आपल्या बाबतीत देशाच्या दृष्टीने जो नैतिक निर्णय आहे तो घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की सगळं बर्डन BCCI वर टाकून सुद्धा योग्य नाही. यात ऍज अ नेशन गव्हर्नमेंटनी पण एक ऑफिशियल काहीतरी स्टेटमेंट देणं गरजेचं आहे की बा हो, आम्ही यांना थर्ड न्यूट्रल प्लेस मध्ये ही टुर्नामेंट घेऊन पाकिस्तानमध्ये खेळायला परवानगी दिली किंवा नाही. याबद्दल त्यांनी विश्वामित्री पवित्रा न घेताना त्यांनी त्यांची बाजू क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या खेळातल्या फॅटर्निटीला अननेसेसरी ब्लेम येणार नाही. पण मग जर का असं नैतिकदृष्ट्या खेळायचं नाही ठरवलं तर मग इंडिया ऑलिम्पिक कसं होस्ट करणार? मला वाटतं मी आधीच उत्तर दिलंय की अशी उदाहरणं आहेत की जी शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्याशिवाय ऑलिम्पिक झालेलं आहे. याच्यात काहीच आपण नवीन पायंडा पाडत नाहीये, हेच आपण समजून घेत नाहीये की आपण अननेसेसरी संत व्हायची काही गरज नाहीये. हे माझं वैयक्तिक मत आहे. ओके, याच्यात दोन मुद्दे मला वाटतात. एक म्हणजे तू जे म्हणलास की आता प्रश्न कुठला असू शकतो की ऑलिम्पिकची बीड भारताची ऍक्सेप्ट होईल की नाही हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे जर त्याच्या आधी ज्या ऑलरेडी IOA विस्कळीत आहे, ओके, भारतातल्या नॅशनल फेडरेशन्स मध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळं IOCनी ऑलरेडी IOA ला म्हणजे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला कळवलंय. या सगळ्या गोष्टींचा मुद्देसूद सोल्युशन्स काढा आणि मग आपण ऑलिम्पिक बीड बद्दल बोलू. त्या परिस्थितीत जर भारत असं म्हणला आम्ही XYZ एखाद्या देशाला येऊ देऊ शकत नाही, तर ते ऑलिम्पिक साठी हितावह ठरेल का हा मुद्दा बॅकग्राऊंडला चर्चा याची होऊ शकते, हा विचार केला जाऊ शकतो, याची शक्यता नक्की आहे असं आता तरी वाटत आहे. जे काका म्हणले की जे काका म्हणले की आधी नाही का उदाहरणं आहेत, तर ती ऑलिम्पिक्स एका राष्ट्रात होत होती, दुसऱ्या राष्ट्राने बहिष्कार टाकला. आपण महासत्ता आहोत की नाही हा विषय स्पोर्ट्स कट्टासाठी नाही, पण आमच्याकडे ऑलिम्पिक्स होत आहेत आणि आम्ही यांनाच अलाउ करणार किंवा नाही करणार असं नाही चालत ऑलिम्पिक चार्टरनुसार.
पण एकच मिनिट अमोल, याच्यात मी सांगतोय आपण अलाउ करत नाही आहोत किंवा आपण अलाउ करत नाही आहोत हा विषयच नाहीये. आपण तयारच होत ना. जर का ते इकडे येऊन जर का इंटरनॅशनल इव्हेंटला पार्टिसिपेट करत असतील ऑलिम्पिक सारख्या, तर भारत कुठे नाही म्हणतोय. मग येणारच आहेत ना. हॉकीची 2 उदाहरणं आहेत, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात. क्रिकेटने काय घोडं मारलंय? मी म्हटलं तसं पॉलिसीमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, याच्याबद्दल मी अमोलशी पूर्ण सहमत आहे. आणि त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या याला आपण परवानगी दिली आहे हे सुद्धा स्टेटमेंट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग हे क्रिकेटवरचा रोष आहे हा मुद्दा बाजूला होईल. पण तिथे मौन त्यांनी पाळलंय आणि सगळी चर्चा आपण बीसीसीआयने हे करायला पाहिजे की नाही याच्याबद्दल चालली आहे. जसं मगाशी अमोलनी म्हटलं की ते जाणार आहेत, मग त्यांना व्हिसा देणार आहेत, पासपोर्ट अलाउ करणार आहे, इमिग्रेशन अलाउ करणार आहे. सो गव्हर्नमेंट इज, लिगल भाषेत बोलायचं झालं तर ऍक्टिव्हली पार्टी टू दिस. त्यामुळे ते कॅनॉट जस्ट शर्क देअर रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम दिस इश्यू. अथर्व, तुमच्या ग्रुपमध्ये अशी चर्चा होते का किंवा तुला त्याच्याबद्दल की बाबा आपण ऑलिम्पिक होस्ट करतोय तर आपल्याला आपल्या दृष्टीने हे महत्वाचं आहे का? ऑलिम्पिक 2036 ते होईल नाही होईल हे सध्या तुमच्यासाठी इट इज इररिलेव्हंट? सॉर्ट ऑफ तसंच बघितलं जातं आमच्यासाठी तरी, की 2036चं ऑलिम्पिक्स हे खूप लांब आहे अजून. होईल का नाही, कसं होईल, तर म्हणतायत अहमदाबादमध्ये आहे इन्फ्रास्ट्रक्चर ऑलिम्पिक लेवलचं, पण तरी अकोमोडेशन्स आणि सगळं खूप मोठा प्रश्न आहे. ऑब्व्हियसली ऑलिम्पिक्स होस्ट करणं खूपच मोठी गोष्ट आहे. झालं तर मोठी गोष्ट आहे देशासाठी, पण आय डोंट थिंक आत्तासाठी आम्ही याच्याबद्दल कधी बोललोय. पण अमोल सर म्हणाले तसं की जर झालं ऑलिम्पिक्स तर सगळ्या देशात यायला पाहिजे. आणि आपण 2023च्या वर्ल्ड कपमध्ये पण बघितलं पाकिस्तान इंडियात येऊन खेळूच शकते अजूनही. आणि सर म्हणाले तसंच की आता 2 महिन्यात हॉकीची टीम पण येणार आहे. सो आय थिंक ऑलिम्पिक्स तर खूपच फार फेच्ड आहे. आता आपलं जे येणारे इव्हेंट्स आहेत ते जास्त महत्वाचे ठरतील. मला असं वाटतं की इन जनरल हा पॉलिटिकल मुद्दा क्रिकेटचा सेन्सिटिव्ह असल्यामुळे आणि आता आपण बाकीच्या खेळांमध्ये पूर्ववत चालू करतोय आणि फक्त क्रिकेटला आपण वेगळं ठेवू शकत नाही. पण राजकारणाच्या दृष्टीने तो मुद्दा उचलून धरला की अर्थात त्याला जास्ती हिट्स मिळतात, जास्ती आयबॉल्स मिळतात. त्याच्यामुळे बाबा आपण का खेळतोय हा मुद्दा म्हणूनही पार्लमेंटमध्ये उचलला जातो. अर्थात स्पोर्ट्स कट्टाला राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये. आपण कट्ट्यावरती फक्त आणि फक्त खेळाच्या संदर्भातच गप्पा मारतो. आणि आजचा आपला एकत्र येऊन हा एपिसोड करण्याचा उद्देश एवढाच होता की एक लोकांमध्ये सुद्धा काय भावना आहेत, खेळायला हवंय का नाही. आपण 6 महिन्यापूर्वी खेळत होतो, मध्ये काहीतरी झालं, त्याच्यानंतर 3 महिने गेले आणि आता आपण परत पूर्ववत संबंध करण्याच्या मागे लागलेलो आहोत का आर्थिक दृष्ट्या आयसीसीला असू दे किंवा आत्ता एशियन क्रिकेट काउन्सिलला असू दे, जर का त्यांना क्रिकेटची घडी आणि आर्थिक घडी ही नीट ठेवायची असेल दोन्हीही ऑर्गनायझेशनशी, तर असं टोटल दिसतंय का की इंडिया पाकिस्तान मॅच शिवाय गत्यंतर नाही. याच्यावरती तुम्ही तिघांनी उत्तर द्या आणि मग आपण क्लोजिंग करूया असं मला वाटतं. कारण सगळ्याच्या मागे ना म्हणजे काहीही केलं ना तरी सोंग एका गोष्टीचा आणता येत नाही, ते म्हणजे पैशाचं. भारत पाकिस्तान मॅच झाली असते आणि आता पाकिस्तान म्हणालं असतं की आम्हाला नाही खेळायचंय, तरी सुद्धा एशियन क्रिकेट म्हणजे एशिया कप झाला असता का, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण इंडिया, श्रीलंका, बांगलादेश या 3 देशांमध्ये खेळून टीआरपी, रेव्हेन्यू, फुटफॉल हा मिळणार आहे का एशियन क्रिकेट काउन्सिलला? म्हणजे फक्त भारत हो म्हणण्याचं नव्हतं. भारत म्हणाला असता की आम्ही स्पर्धा खेळवतो, फक्त पाकिस्तान न्यूट्रल वेन्यूला खेळ, आणि पाकिस्तानने नाही म्हटलं असतं तरी सुद्धा स्पॉन्सर्स आले असते का? शेवटी ना सगळं गणित हे येतं नोटांवर. तर त्या नोटांचा विषय आपण घेऊया आणि एपिसोडचा शेवट करूया. एशियन क्रिकेट काउन्सिल किंवा इतर देशांच्या आर्थिक परिस्थितीबद्दलच विचार करण्याची आपण काही गरज नाही. त्यामुळे आपल्याला नैतिकदृष्ट्या योग्य वाटलं तर निर्णय घ्यावा, नाहीतर
आपण खेळावं किंवा खेळू नये याचा एकच निकष असू शकतो, किंवा राजकीय आपली काय स्टँड आहे आणि आपली नैतिक पॉलिसी काय. फॉर्च्युनेटली ही टुर्नामेंट झाली नाही तर भारताला फारसं काही आर्थिक नुकसान होणार नाही, त्यामुळे त्याचाही विचार करावा असं मला वाटत नाही. अशा बऱ्याच गोष्टी घडतात की एखादी टुर्नामेंट ठरलेल्या 2 वर्षात 4 वर्षात नाही झाली तर काहीच बिघडत नाही. त्यामुळे मोठी इश्यू जे आहेत ते आपण आधी सॉर्ट आउट करायला पाहिजेत, आणि त्याच्यासाठी हा छोटा निर्णय हा आपण घ्यायला पाहिजे आहे, असं माझं मत आहे. थँक्यू. अथर्व, मॅच जिंकलो तर FC रोडला जाणार का पार्टी करायला? मी तरी नाही जाणार, पण लोक नक्की जातील मला माहिती आहे. मला एकच मुद्दा ऍड करायचा होता ऍक्च्युली. आता आपण क्रिकेट बद्दल बोलतोय, पण जेव्हा पहलगाम मध्ये अटॅक्स झाले त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटनी इथपर्यंत नॉर्म्स घेतले होते की युट्यूबवरनं पण सगळ्या पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर्सचे व्हिडिओ इंडियामधनं काढून टाकले होते, कारण त्यांना मॉनिटाईज नाही केलं पाहिजे इंडियन पब्लिकनी, असं त्यांचं म्हणणं होतं. किंवा मग आपण नंतर बघितलं की नीरज मध्ये एका पाकिस्तानी खेळाडूला इन्व्हिटेशन दिलं, तेव्हा त्याला पण खूप बॅकलॅश फेस करायला लागला. तर ह्या सगळ्या गोष्टींनंतर ऍक्च्युली लगेच अशी मॅच होणं किंवा लगेच आता वेगळ्या टीम्स पण पाकिस्तानच्या यायला लागणं हे थोडं शॉकिंगच आहे अजूनही. आणि अल्टिमेटली क्रिकेट म्हणलं की नाही म्हणलं, तुम्ही म्हणालात तसं पैशांचा विषय येतो. इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये आता सर म्हणाले मगाशी की TRP कमी करून त्याला धक्का देऊ शकतो, बट मला असं वाटत नाही की ते होईल आपल्यासारख्या देशामध्ये, क्रिकेट वेळा देशामध्ये, की इंडिया पाकिस्तानच्या 1 किंवा 2 मॅचेस ज्या खूप कमी वेळात होणार आहेत त्या नाही बघितल्या जाणार, असं तर नाही होणार. सो येस. अमोल, क्लोजिंग रिमार्क्स? ओके, 2 मुद्दे. जे तुम्ही सगळे म्हणताय की एवढ्यात लगेच 3-4 महिन्यात असं काही होणं, तर त्याला प्रेसिडेंट 2008 ला भारताने बायलॅटरल टाईज फ्रीज केले, त्यानंतर 12 मालिका झाली आहे हे सगळेजण कन्व्हिनियंटली विसरतात. ओके, पण जरी 2008 26-11 नंतर 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान विरुद्ध खेळला सेंचुरियनला. ओके, 2001च्या पार्लमेंट अटॅक नंतर 2003च्या वर्ल्ड कप मध्ये भारत खेळला पाकिस्तान विरुद्ध. त्याच्यामुळे मल्टीनेशन म्हणजे ही टिपिकल जे मी मगाशी विषय वापरला, तद्दन भारतीय हिपोक्रेसी आहे, ज्याला डोंगेपणा म्हणतो आपण मराठीत. ओके, की आपल्या सोयीनुसार आपण स्टँड बदलतो. ओके, आणि माझी खात्री आहे, जसं आता अथर्व म्हणला की तो गेला किंवा न गेला, किंवा काका आता म्हणले की ते ठरवतील काय करायचं, सगळेजण फॅन्सवर आपण काय करू शकतो की आपण पाकिस्तानला ठेचावं म्हणून आपण अजून एकदा मॅच बघू आणि जल्लोष करू, भारतीय संघाला चीअर करू. जर ते एन्जॉय करतायत त्या मोमेंट मध्ये तर नक्की आक्षेप कोणाचा आहे हेही मला समजत. नक्कीच. या मुद्द्याला खूप पदर आहेत. आपण जेवढे कव्हर करता येईल तेवढा प्रयत्न केला. आपल्या कट्ट्यावरती हेच आपला उद्देश होता की आपल्याला कुठलंही राजकारण याच्यात आणायचं नाहीये. टेक्निकली BCCIचं स्पर्धा आहे, ACC करतंय, ICC नाही. त्याच्यानंतर लोकांचं काय याच्याकडे अप्रोच असतो, हे सगळे मुद्दे आणायचा प्रयत्न केला. कट्टेकऱ्यांनी अधिकाधिक कमेंट्स करून त्यांचं याच्यावरती काय मत आहे, 14 सप्टेंबरला ते मॅच बघणार का हे सांगावं. हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, त्याच्यामुळे त्यांचीही मतं आपल्याला कळतील. स्पोर्ट्स कट्टाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वाघ काका, अथर्व आणि अमोल, आज तुम्ही तिघही इकडे आलात आणि या विषयावरती आमच्याशी गप्पा मारल्यात, त्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि आमच्याकडनं पण आम्हाला तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आमचं मत जनतेचं प्रतिनिधी म्हणून देण्याबद्दल संधी दिली, म्हणून आम्ही पण तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या विशेष भागामध्ये आपण इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.